नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलो तर रहिवास प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय आणि याच्यासाठी आपल्याला कसा अर्ज करायचा आहे, त्यासाठी प्रक्रिया काय, लागणारे कागदपत्रे कुठली, या सविस्तर माहितीचा व्हिडिओ हाच आहे. आणि याच्यामध्ये आपण त्या सर्व गोष्टीचं डिस्कशन करणार आहोत जे आपल्याला हार्ड वाटतात. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला करूयात चालू आजचा विषय. याच्यामध्ये आपल्याला रहिवास प्रमाणपत्र अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम इथे स्क्रोल डाऊन करून महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधेला क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये रहिवास प्रमाणपत्र याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर हा पॉपअप विंडो ओपन. आता इथे आपल्याला लागणारे आवश्यक कागदपत्र दिलेले आहेत. तर याच्यामध्ये खूप सारी मोठी लिस्ट आहे. आपण याला एक सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये करूयात. तर सर्वप्रथम इथं मी लिहितो की जे आपलं रहिवास प्रमाणपत्र आहे त्याच्यासाठी लागणारे कागदपत्रे कुठली. सर्वप्रथम आपल्याला याच्यासाठी आधार कार्ड हे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर आपण 2 नंबरला पॅन कार्ड किंवा वोटर आय डी, ज्याला आपण इलेक्शन कार्ड म्हणतो, ते पण देऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला रेशन कार्ड द्यायचं आहे आणि त्यानंतर पासपोर्ट साईजचा एक फोटो द्यायचा आहे. तर एवढे आपल्याला कागदपत्र लागणार आहेत आणि याला थोडं मी झूम इन करतो आणि तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला हे ऍप्लिकेशन करण्यासाठी हे कागद लागतात असं लक्षात येईल. तर आता सर्वप्रथम आपण इथे पुढे सुरू करा या बटनाला क्लिक करणार आहोत. इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याचा फॉर्म चालू होतो. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की इथून आपली जी ही भाषा येणार आहे ही मराठीच असावी आणि याच्यामध्ये जे ऑप्शन आहे त्याच्यापैकी रहिवास हेच ऑप्शन तुम्ही निवडलेलं असायला पाहिजे. आता याच्यामध्ये बघा, संबोधन मध्ये आपल्याला श्री निवडायचं आहे. त्याचबरोबर पूर्ण नाव आपल्याला इंग्रजीमध्ये भरायचं आहे त्या व्यक्तीचं ज्याचा आपल्याला अर्ज करायचा आहे त्याला. तर इथं मी त्याचं पूर्ण नाव लिहित आहे. त्यानंतर त्याच्या वडिलाचं नाव इथून आपण कॉपी करून घेऊयात, म्हणजे इथे नावाची स्पेलिंग करेक्ट करू, म्हणजे आपल्याला पुढे टाईप करायला सोपं होईल किंवा कॉपी पेस्ट आपण अशा पद्धतीने करू शकतो. इथे आपण पूर्ण नाव टाईप केल्याच्या नंतर आता जन्मतारीख या कॉलम मध्ये आपल्याला जन्मतारीख या लिस्ट मधून निवडायची आहे. तर चला या लिस्ट मधून मी जन्मतारीख निवडून घेतो. आणि त्याचबरोबर आता इथे आपल्याला जे स्टार म्हणजे रेड स्टार केलेले आहेत किंवा लाल चांदणी म्हणूयात, तर हे मॅन्डेटरी फील्ड आहेत, ह्याच फील्ड भरायच्यात. अदर फील्ड ज्या असतात त्या मॅन्डेटरी नाहीये, तुम्हाला भरायचे असतील तर तुम्ही भरू शकता. त्याचबरोबर इथून तुम्हाला तुमचा व्यवसाय जो कुठला असेल तो निवडायचा आहे. माझा व्यवसाय हे शिक्षण असल्यामुळे मी इथे शिक्षण निवडणार आहे किंवा विद्यार्थी नावाचा कॉलम याच्यामध्ये पाहून आपण त्याला निवडणार आहोत. जिथे विद्यार्थी निवडले, इथे आपल्याला एक मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे. हा मोबाईल टाईप केल्याच्या नंतर ईमेल आयडी हे मॅन्डेटरी नाहीये, तुम्हाला भरायचं असेल भरू शकता किंवा ऑप्शनल आहे. त्याचबरोबर हा आपला पत्ता आहे, तो आपल्याला इथे पत्ता लिहायचा आहे. मी माझा पत्ता माजलगाव लिहिलेला आहे. त्यानंतर इमारत, मार्ग, विभाग आणि सीमाचिन्ह हे मॅन्डेटरी फील्ड नाहीत, याला भरायची गरज नाहीये. त्यानंतर चला आपला जो कुठला जिल्हा असेल आपण तो निवडूया. तसंच तुमचा कुठला जिल्हा आहे तुम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपला तालुका, आपल्या गावाचं नाव आपल्याला इकडे निवडायचं आहे. ठीक आहे, इथे गावाचं नाव निवडलेलं आहे. त्याचबरोबर पिनकोड, जो पिनकोड तुमच्या आधारच्या बॅक साईडला लिहिलेला असेल तो पहा. आणि हो, फॉर्म भरताना ही काळजी घ्या की तुमचा आधार, मतदान आणि राशन या तिन्ही डॉक्युमेंट वरती सेम स्पेलिंग आणि सेम पत्ता आहे ते. चला आता इथे तुम्हाला या पत्त्यावर तुम्ही कधीपासून राहतात ते मेन्शन करायचं आहे. जसं की आपण जन्मतारीख टाकली त्या तिथून पुढेच आपल्याला मेन्शन करायचं असतं, म्हणून आपण इथं सरळ सरळ जन्मवर्ष टाईप करून घेऊयात. त्यानंतर लाभार्थ्याचे नाते, आता जो लाभार्थी आहे त्याचं नातं काय आणि त्याचे डॉक्युमेंट आपल्याला इकडे मेन्शन करायचे. आता लाभार्थ्याच्या नात्यामध्ये मी सर्वप्रथम आता स्वतःसाठी काढत आहे त्याच्यामुळे स्वतः निवडतो. त्यानंतर विचारलंय आधार कार्ड, इथे आधार कार्ड मेन्शन करा. इथे लाल टिक नाहीये तरी पण हे मेन्शन करा. त्यानंतर सध्याच्या पत्त्यावरील रहिवास केव्हापासून आहे त्याचे वर्ष मेन्शन करा. तर इथे चला मी 25 वर्ष मेन्शन करतो. आधार कार्डचा नंबर आपण टाईप करून घेऊयात. त्याचबरोबर इथं एकूण झालेले वर्ष किती, 25 ते मेन्शन करूयात. लाभार्थ्याचा मोबाईल नंबर, वरचा हा मोबाईल नंबर सेम असल्यामुळे आपण तोच इकडे टाईप करून घेणार आहोत. त्यानंतर जन्माचा पत्ता वरील प्रमाणे आहे काय, असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. चला हो करूयात. इथे शैक्षणिक माहिती, तुम्ही आता शिक्षण काय झालेलं आहे ते आपल्याला इकडे मेन्शन करायचे. चला 12वी शिक्षण झाल्यामुळे आपण इकडे 12वी मेन्शन करूयात.
त्याचबरोबर कॉलेजचं नाव सुंदरराव सोळंके महाविद्यालय माजलगाव असं आपण मेन्शन करूयात. त्यानंतर प्रवेश तुम्ही कधी घेतला ते आपल्याला इकडे मेन्शन करायचं आहे आणि आपण शाळा कधी सोडली ते पण मेन्शन करायचं आहे. आता शैक्षणिक ठिकाण हे कुठलं ठिकाण आहे ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. आपण मेन्शन करूयात आणि इथे माजलगाव झालेला आहे तर याला गाव करूयात आपण. ओके आणि जोडा या बटनाला क्लिक करूयात. आता इथे विचारलंय अर्जदार इतर राज्यातून स्थलांतरित झाला आहे का, तर नाही, इथे नाही निवडूया. त्यानंतर विचारलंय की दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेतलाय का, तर नाही. आता इथं सर्वात महत्वाचं प्रमाणपत्राचं कारण म्हणजे तुम्ही हे सर्टिफिकेट का काढता, याच्या मागचं नेमकं तुमचं उद्देश काय आहे. जसं की आता मला इथे शिक्षणासाठी पाहिजे तर मी इथे शिक्षणासाठी असं लिहिणार आहे. परंतु तुमचं जे काय कारण असेल, तुमचं जर एखाद्या गव्हर्नमेंट योजनेला लागत असेल, सरकारी कामाला लागत असेल, एखाद्या ऑफिसला द्यायचं असेल तर ते तुम्ही इकडे सरळ सरळ स्पष्ट मेन्शन करू शकता. आणि हो इथे स्पेलिंग ही करेक्ट आली पाहिजे. तर इथं आपण पहिले शिक्षण घेऊयात आणि नंतर साठी लिहूयात. इथं 30 झालेलं आहे तर इथं आपण 60 करूयात. ओके 60. ओके तर इथे शिक्षण 6 घेऊयात, नंतर स्पेस देऊन ठी. ओके शिक्षण एवढं जरी लिहिलं तरी चालेल. आणि त्याबरोबर मला मंजूर आहे या बटनाला क्लिक करून पुढे जा या बटनाला आपण क्लिक करूयात. या स्टेप नंतर भरलेला कुठलाही फॉर्म मधील एखाद्या फील्डची दुरुस्ती होणार नाही, याला ओके करून घेऊयात. त्याचबरोबर पुढे जा या बटनाला आपल्याला आता क्लिक करायचं आहे तर ते आपण क्लिक करून घेऊयात. इकडे हे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करा या सेक्शनला जाणार आहात आणि इथे गेल्याच्या नंतर याच्यामध्ये क्लिक हिअर टू अपलोड या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला आधार, पॅन, राशन आणि पासपोर्ट फोटो डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपण आधार कार्ड जे ऑप्शन आहे त्याला क्लिक करून आधार कार्ड जिथे तुम्ही स्टोअर केलेलं आहे कम्प्युटरमध्ये त्याला आपण क्लिक करून घेऊयात आणि ते अपलोड करून घेऊयात. त्यानंतर ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करूयात. त्याचबरोबर आपल्याला पॅन किंवा मतदान जे अपलोड करायचे त्यासाठी आपण इथून पॅन किंवा मतदान जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते ऑप्शन इथून निवडायचं आहे. इथे मतदार ओळखपत्र आपण निवडलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण मतदान कार्ड घेऊन अपलोड किंवा ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करणार आहोत. त्यानंतर आपल्याला आपलं राशन कार्ड अपलोड करायचं आहे. तर सर्वप्रथम आपण इथे राशन कार्ड नावाचं सेक्शन किंवा शिधापत्रिका आपण निवडू शकतो. त्याचबरोबर आपण स्टोअर केलेल्या ठिकाणी जाऊन परत राशन कार्ड अपलोड करून घ्यायचंय. हे 3 डॉक्युमेंट याच्यासाठी मॅन्डेटरी आहेत, ते डॉक्युमेंट अपलोड करून घ्या आणि कंटिन्यू या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपण चला कंटिन्यू या बटनाला क्लिक करूयात. इथे आपल्याला एक पासपोर्ट साईजचा आपला फोटो अपलोड करायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम क्लिक हिअर टू अपलोड किंवा छायाचित्र अपलोड करा या बटनाला आपण क्लिक करून घेऊयात आणि त्यानंतर चूज फाईल या बटनाला क्लिक करूयात आणि आपण स्टोअर केलेला असलेला फोटो आपण इकडून निवडून घ्यायचा आहे आणि अपलोड करा या बटनाला क्लिक करायचे. चला एवढी प्रोसेस झाल्याच्या नंतर ओके बटनाला क्लिक करा आणि पुढे सुरू करा या बटनाला आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्ही भरलेला सगळा फॉर्म संपलेला आहे. आता आपण पेमेंट मेथड कडे आलेलो आहोत. याच्यापैकी 3 ऑप्शन पेमेंटचे आहेत, त्याच्यामधला मी फर्स्ट वन चूज करतो. तुम्हाला हवा असेल तुम्ही ते ऑप्शन इथे निवडू शकता. हे ऑप्शन निवडल्याच्या नंतर आता आपल्याला पेमेंट करण्यासाठी सर्वप्रथम वॉलेट इथे आपला पासवर्ड विचारलेला आहे, जो माझा सेव्ह आहे. तुमचा जो पासवर्ड असेल तो तुम्ही एंटर करा आणि प्रदान निश्चितीला क्लिक करा. इथे क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला अकाउंट आणि वॉलेट अशा प्रकारचे 2 पासवर्ड इकडे टाकायचे आहेत. इथे कटणारी अमाऊंट दाखवलेली आहे तर तो पासवर्ड इथे मी निवडतो आणि व्हॅलिडेट या बटनाला क्लिक करतो. आता हे क्लिक केल्याच्या नंतर परत तुमच्या वॉलेटचा पिन टाकायचा आहे आणि पे बटनाला क्लिक करायचे. अशा पद्धतीने आपल्याला रहिवास प्रमाणपत्रासाठीचा अर्ज करायचा आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला लक्षात आला असेल, आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नवीन एका व्हिडिओ.